पुढं हा थांब थोड्या वेळ 5-10 मिनिटं. हा हाय तेवढं टाकतावर. हाय गुड मॉर्निंग सर्वांना. तर बघा असं असतं, जर व्हिडिओ काढायला जर घेतला ना तर लगेच काही ना काही काम निघतंच. तर चालू झालं लगेच दादाचं मका आणू असं. तर बघा मागत मला मका दिसतीये आणि कालचा झाला पोळा. तर कालचा दिवस हा पूर्ण पोळ्यामध्येच गेला आणि आता चालू म्हणजे जस्ट काम आवरले. सकाळचे 11-11:30 वाजलेले आणि आता जनावरांचा चारा पाणी करून आणि मग आता वातावरण बघा पूर्ण आज ऊन पडेल बरं का. काल दिवसभर भरपूर पाऊस होता पण आज काही जास्त पाऊस नाहीये. आज पूर्ण ऊन पडेल. तर खडखड वाजतंय मागा मकामध्ये. तरी अशी भीती वाटते कारण ही वाघाची इतकी दहशत झाली ना आमच्याकडं. तर थोडं जरी असं काही खडखड वाजला तरी अशी एकदम भीती वाटते. आणि व्हिडिओ जरी काढायचा म्हटलं ना तरी सारखं इकडे तिकडे बघून मग व्हिडिओ काढावा लागतो. तरी मी जास्त काही लांब जात नाही बरं का, इथंच काढलेलं आहे. तर कांद्यांना सध्या भरपूर भाव आलेला आहे आणि आता कुठं शेतकऱ्यांना आहे ना खूप चांगले दिवस येणार आहे बरं का या कांद्यांनी. तर बऱ्याच शेतकऱ्यांनी अगोदर कांदे विकून टाकलेले पण आता मार्केट बऱ्यापैकी सुधरू राहिलं आणि बहुतेक शेतकऱ्यांचं चांगलं झालेलं आहे कांद्यांनी. तर आमचे पण आहे थोडेसे. काल नेले होते दाजीने थोडेसे विकायला. परवाच्या दिवशी, काल पोळा होता तर परवाच्या दिवशी थोडेसे नेले होते विकायला आणि जे थोडे राहिलेले आहे ना तर ते अजून न्यायचे. तर एकदम बारीक गुलटी बरं का, तरी 40-50 रुपये किलो गेलेली. म्हणजे याच्या अर्थ कांद्यांना अजून मार्केट चांगलं आहे. आणि कांदापात पण 30 ते 40 रुपये जुडी आहे. एक कांदापातीची जुडी जर घेतली ना तर पूर्ण 4 माणसांची सुद्धा भाजी होणार नाही बरं का, फक्त 1 ते 2च माणसाची भाजी होईल. तर मी इथं कांदापात लावली थोडीशी. मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते, इकडून दिसते की नाही काय माहिती. तर बघा इथे त्या दिवशी मी तुम्हाला म्हटलं ते ना कांदे निवडायचे आपल्याला, तर ते कांदे निवडून झालेले होते आणि उरलेले जे खराब कांदे होते ना तर मी ते इथं लावलेले. तुम्हाला मागं दिसत असलं काही गोराणीची झाडं पण आहे आपले. तर गवारला पण गवार आलेली चांगली आणि कांद्याला पण पात फुटलेली बघा. तुम्हाला मी जवळून दाखवते व्यवस्थित. मस्त अशी कांद्याला पात फुटलेली आहे आपली. मस्त अशी पात फुटलेली तुम्हाला मी त्या दिवशी दाखवली होती ना. तर अजून 8-1 दिवसामध्ये ना मस्त भाजी वरतली बरं का हे कांदे. आणि इकडं आहे आपली मका. तर मका पण या काही सगळ्या पुरीचं ठरलंय. मग आज काय करते नाही एवढं पण थोडं खुरपून दिलं ना मग व्यवस्थित. गुड मॉर्निंग सर्वांना. तर सर्वांचा दिवस आजचा गणपती बाप्पाच्या कृपेने खूप चांगला जावो. आणि आज सकाळी सकाळी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे कारण आज आपल्याला निवडायचे कांदे. तर त्या दिवशी थोडेसे निवडले होते तर ते घेऊन गेलेले आणि आज पुन्हा डबल निवडायचे आणि ते पण आता आजच्या बाजारला जाणार आहे. तर म्हटलं सकाळी सकाळी स्वयंपाक आवरून घेऊ. आणि आजचा स्वयंपाकातला मेनू आहे आपली मठाची उसळ, भात आणि पोळी. तर उसळ इथं शिजती आहे आणि मला इथं करायचे आता पोळ्या. झाकण उघडत नव्हतं. तर इतकं पॅक झाकण बसलं होतं तर झाकण उघडत नव्हतं मला पोळ्या करायला. तर तुम्हाला मी दाखवते बॅक कॅमेऱ्याने. इथं मस्त आपली मठाची उसळ शिजती आणि मी उसळीला शेंगदाणे कधीच दळून टाकीत नाही बरं का. फक्त म्हणजे असं पाणी टाकून दळत नाही, दळून टाकीते पण पाणी टाकून दळत नाही. असं कोरडा शेंगदाण्याचं कूट टाकीते. तर कोरडा शेंगदाण्याचं कूट जर टाकला आणि थोडा मसाला जर टाकला तर छान होती भाजी. इकडं तापतंय दूध. इथं केलेले बघा
भात. आणि आज बाहेर मस्त ऊन पडलेलं आहे, कारण काल पण ऊनच होतं, पण एवढं काही नव्हतं. तर आज कडक ऊन पडलेलं आहे. झाली का? नको ठेव आता, कोणाला नाही करायची. नाही झाले. तर ती म्हणत होती आंघोळीचं कोणी राहिलेलं आहे का, तर दादा पण गेलेला सकाळीच लवकर. आणि 4 माणसांच्या आंघोळीला काही एवढा वेळ लागत नाही जास्त, 4 पातेलं तापवली की झालं काम. चला तर मग आज कांदे निवडते, त्याच्यामुळे पटपट आवरलेलं आहे. दादा गेला सकाळी आणि तिला पण जायचं आहे क्लासला. तर दाजी गेले आता टाकायला. मला चालू आहे स्वयंपाक. इकडं ठेवलेलं आहे मस्त पीठ मळून बघा, आणि तिकडं शिजते उसळ भात झालेला आहे सकाळी सकाळीच. त्यानंतर मग मी इथं घरातलं पूर्ण काम आवरल्यानंतर घर स्वच्छ करून घेतलं, झाडून वगैरे. आणि फरची नंतर पुसणारे मी, हे पोरं शाळेत गेल्यावर, कारण कसं पोरं जर आहे ना तोपर्यंत फरशीची काही चव ठेवत नाही. तर त्याच्यामुळं मी फरशी नंतर पुसणारे, फक्त झाडून वगैरे घेणारे व्यवस्थित. आणि उठल्या पण झाडलेलं असतं बरं का, पण ज्यावेळेस आपण स्वयंपाक बनवतो ना तर त्यावेळेस काडी कचरा खाली पडलेला असतोच. किती नाही म्हटलं तरी भाजी वगैरे कापलेली असते, लसूण सोललेला असतो. तर त्याच्यामुळे इथं घेणारे व्यवस्थित ते आवडून. त्याच्यानंतर जे भांडे पोरं काय करतात, जर वस्तू घेतली ती तिथंच ठेवतात. तर त्याच्यामुळं नंतर मग मी घेतली हे व्यवस्थित आवरून. जिथली वस्तू तिथं ठेवली ना तर एवढा पसारा होत नाही, पण पोरांचं का कसं असतं, घेतलं वस्तू तिथंच ठेवतात. त्याच्यानंतर मग इथं भांडे घासून घेतले. त्याच्यानंतर मी आपल्या शेतकऱ्यांचं काही बेसिंगवरती भांडे असतात, भांडे आपले इकडंच असतात मोकळ्या जागेमध्ये. तर त्याच्यानंतर मग मी भांडे घासून घेतले. आणि घरातलं सगळं काम आवरल्याशिवाय तर काही शेतीतल्या कामाला सुरुवात करता येत नाही, कारण घरात भरपूर कामं असतात. स्वयंपाक, धुणं, भांडे, पाणी, आणि एकाच माणसाला सगळं काम आवरायचं म्हटल्यावर मग भरपूर उशीर. आणि इथं बघा बांधलेला आहे शेरू. तो जर मोकळा सोडला ना तर लई साऱ्या घरामध्ये जातो. तर त्याच्यामुळं तो आता सकाळी सकाळी इथं बांधून ठेवला आहे. त्याचं चालू आहे आळस द्यायचं काम. आणि व्हरायटी थोडीशी वेगळी असल्यामुळे ना लई विचित्र येतो, कारण बाकीचे कुत्रे. आणि सर्व घरातलं काम आवरल्यानंतर इथं झालेली सुरुवात कांदे भरण्याची. तर जे मोठे कांदे होते ना ते विकून टाकलेले, आणि इथं फक्त मीडियम साईजचे कांदे शिल्लक राहिलेले आपल्याकडं. तर तेच चालू होतं निवडायचं काम. आणि अगोदर एक वेळ जे निवडले तर त्याचे तुम्हाला आईच्या अगोदर तर दाखवलंच आहे किती छान त्याची कांदापात तयार झालेली आहे. आणि आपल्या शेतकऱ्याचं काहीच व्हायला जात नाही. खराब कांदा जरी असला ना तो फेकून देण्यापेक्षा जर व्यवस्थित लावला ना तर त्याची कांदापात पण तयार होते. आणि सध्या कांदापातीला पण चांगला भाव आहे, तर 30 ते 40 रुपये जुडी कांदापात पण जाते. तर त्याच्यामुळे मग मी इथं आज थोडंसं पाऊस उघडेल होतं, त्याच्यामुळे म्हटलं चला कांदे पण निवडून घेऊ. तर चालू होतं माझं इथं कांदे निवडायचं काम. थोडेच होते 2-3 गोणे, त्याच्यामुळे एकटीने ते निवडून घेतले. कांदे खायला किती जरी बघितलं तरी थोडाफार पण खराब कांदा घालण्यात जातोच. आणि कांदा गेला की मग सगळेच कांदे पुन्हा खराब होऊन जातात. तर आतापर्यंत 2 वेळा कांदे निवडून झालेले. तर एक वेळची कांदापात लावलेली, आजची जे निवडले ना तर त्याची कांदापात अजून लावायची आहे.